सर्वप्रथम कॉमरेड अन्नाभाऊ साठे को क्रांतिकारी नमन करते हुए इसका आज के कार्यक्रम को उपस्थित सभी मान्यवर मंच और सभी समाज बांधव और कॉमरेड्स, आज अन्नाभाऊ साठे का व्याख्यान रखने का औचित्य ये था कि महाराष्ट्र में अन्नाभाऊ साठे को एक जातीय आधार पे बांटने का एक षड्यंत्र चल रहा है। आपने शायद देखा होगा, माननीय मोदी जी पहली बार अन्नाभाऊ साठे पर उन्होंने अपने बात रखी, और यही नहीं माननीय देवेंद्र फडणवीस साहब उन्होंने अभी भी विधान भवन में अन्नाभाऊ साठे वाटेगांव के लिए 20 करोड़ जाहिर किया। यही नहीं, वाटेगांव में जो तेलंगाना के जो मुख्यमंत्री केसीआर आए थे, उन्होंने समाज को एक अलग ढंग से अपनी ओर खींचने का एक दांवपेच खेला है। उसमें अन्नाभाऊ साठे के जो कथित कहा जाते हैं, जो अन्नाभाऊ के वंशज है सचिन साठे, इनका भाषण भी आ चुका है और उन्होंने कहा है कि हमें केसीआर के साथ जाना चाहिए, क्योंकि अन्नाभाऊ साठे है कौन। एक हमें इसीलिए हम ये चाहते कि अन्नाभाऊ साठे है कौन आज का विषय रखा है, जिसके लिए मान्यवर सुबोध जी मौर्य बताएंगे विस्तार से। अन्नाभाऊ साठे कॉमरेड होने के बावजूद उनकी प्रतिमा को, उनके डिग्निटी को ये छुपाना चाहते हैं कि अन्नाभाऊ साठे एक दलित और मातंग समाज में, एक वैचारिक पिछड़े समाज में पैदा हुए अन्नाभाऊ साठे, इनको इस तरह से समाज में पेश किया जा रहा है। अन्नाभाऊ साठे एक सिर्फ सीमित नहीं है, अन्नाभाऊ साठे भारत के लिए सीमित नहीं है। रशिया के कुछ, अब ये सुबोध मौर्य जी बताएंगे, रशिया की जो ऑफर्स उन्होंने भी ठुकराई, जो महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र चळवळ के लिए उन्होंने अपना योगदान दिया। यही नहीं, अन्नाभाऊ साठे ने हर गरीब के तबके के लिए उन्होंने जेल भी भोगा है। एक अमरावती में ही उन्होंने जब गौर गरीबों की अनाज के भंडार लूटे और गरीबों में बांटे, उसी कारण उनको अन्नाभाऊ साठे को अमरावती जेल में डाला गया था। अन्नाभाऊ वो है कि जो अन्नाभाऊ जिस फकीरा की वो कहानी लिखते थे, अन्नाभाऊ खुद अपने आप में एक फकीर जो समाज के लिए वो अनाज पहुंचाना चाहते थे। हर व्यक्ति के शोषण के, किसी व्यक्ति के द्वारा शोषण ना हो वो सोचते थे, पर आज समाज में ऐसी ताकतें हैं जो इस विचारधाराओं को खत्म करना चाहती है। ये लड़ाई बहुत बड़ी है। वो अन्नाभाऊ ने उसी समय भाप ली थी। इसी दो समाज को, सभी दलित वर्ग को जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव, इन्होंने एक कविता लिखी, उसमें 2 लाइन है, ठरून आम्हा हीन कलंकित करुण जन्मो जन्मी अंकित, ठरून आम्हा हीन कलंकित करुण जन्मो जन्मी अंकित। ये मनुस्मृति में जिस तरह किया गया है कि दलितों को, पिछड़े को अपना गुलाम बनाना है, इसी आधार अन्नाभाऊ साठे ने बाबा साहब कविताएं लिखी और फकीरा भी उनको अर्पण किया कि जिस फकीरा ने गरीबों के लिए बहुत संघर्ष करते हुए जमींदारों को लूटा और गरीब समाज को उन्होंने पहुंचाया है। हमारी ताकत हमें समझ में आ गई है कि हम जो करना चाहते हैं वाकई में हम कुछ अलग करने की सोच रखते हैं। इसी सोच के साथ हम आगे बढ़ते हुए माननीय सुखदेव जी थोरात, माननीय सुबोध जी मौर्य, माननीय बोरकर साहब, माननीय श्यामजी काड़े, माननीय अरुण बनकर, माननीय अनिल हजारे जी यहाँ सभी अपने विचारों में व्यक्त करेंगे और मैं यही अपने 2 शब्द समाप्त करता हूँ। धन्यवाद। भाऊ साठे यांच्या जयंतीच्या अनुषंगाने हा जो व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे, या कार्यक्रमाकरता आम्हाला उपलब्ध झालेले विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष, प्रसिद्ध अर्थतज्ञ, त्यांना पद्मश्री मिळाली असे डॉक्टर सुखदेव थोरात हे आपल्या समोर
महाराष्ट्राच्या एकूण जातीय जे काही अवस्था आहे मागासवर्गीयांच्या त्याच्या संबंधात विस्तारित मार्गदर्शन करणार आहे. त्याचप्रमाणे सुबोधजी मोरे अण्णाभाऊ साठेंच्या विषयी जे काही संभ्रम आहेत, चुकीच्या कल्पना ज्या आहेत, ज्या पसरवण्यात आलेल्या RSSचा मोठा हात आहे, त्यावर तो भाष्य करणार आहे. परंतु मी इथे उभा झालेला आहो की दलित अधिकार आंदोलन, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने या दलित अधिकार आंदोलनाची उभारणी नजीकच्या काळात केली. 2021 ला औरंगाबाद येथे अखिल भारतीय अधिवेशन झालं. जवळजवळ 22 राज्यातले प्रतिनिधी होते. कॉम्रेड डी राजा जे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जनरल सेक्रेटरी आहे, त्यांनी याच्यात स्पष्ट मांडणी केली. पांडेचेरीमध्ये 1927 ला भारतीय कम्युनिस्ट पक्षाने ज्या भटक्या जमाती होत्या त्याच्या संबंधात ठराव मांडला होता. त्यानंतर 1930 ला भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आरक्षणाचा मागासवर्गीयाने तो ठराव मांडलेला होता. आणि त्यानंतर आम्हाला जाणीव आहे की कुठेतरी वर्ण आणि वर्ग याची सांगड घालून जो लढा उभा करायला पाहिजे नव्हता, तो कुठेतरी जातीकडे दुर्लक्ष झालं. आणि त्यानंतरच्या कालखंडात स्वातंत्र्याचा लढा, कामगारांचे लढे हे मोठ्या प्रमाणात वाढले. आणि मोदीचं सरकार आल्यानंतर 2014 पासून या देशामध्ये जे दलितांमध्ये अत्याचारामध्ये वाढ झालेली आहे, आदिवासींच्या अत्याचारावरती वाढ झाली आहे, महिलांवरती अत्याचार वाढत आहे, अल्पसंख्याकांवरती अत्याचार वाढत आहे. आणि म्हणून या देशामध्ये या प्रश्नावरती विशेष लक्ष देऊन लढे उभे करणं, याकरता दलित अधिकार आंदोलनाची स्थापना करण्यात आलेली आहे. दलित शब्दाची व्याख्या फार मोठी आहे आणि म्हणून जे शूद्र गणले जात होते मनुस्मृतीमध्ये त्याच्यात ओबीसी येणार, या सर्वांना घेऊनच हा प्रपंच आहे. आपल्याला माहित पाहिजे की अण्णाभाऊ साठे हे प्रसिद्ध साहित्यकार, दलित साहित्याचा जो कालखंड आहे 1970च्या कालखंडामध्ये दलित साहित्य समोर आलं, तर पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अण्णाभाऊ साठे होते, हे आम्हाला विसरून चालणार नाही. आणि म्हणून या दलित आंदोलनाचा आविष्कार, त्याचा जो काही भाष्य आहे ते अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून, त्यांच्या वगातून, त्याच्या नाट्यातून हे समोर आलेलं आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेच्या निमित्त केलेला आहे. दलित अधिकार आंदोलनाच्या माध्यमाने आम्ही हे प्रयत्न करणार आहोत. मग ओबीसीची जाती जनगणनेचा प्रश्न असो, दलितांचे प्रश्न असो, आदिवासींचे प्रश्न असो, यावरचं एक सर्वकष आंदोलन हे या महाराष्ट्रामध्ये कसं उभं होईल याकरता 2022 ला राज्याचं अधिवेशन झालं आणि आता जिल्ह्याच्या शाखा कार्यरत आहे. मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की दलित आंदोलनामध्ये फार मोठी पोकळी आहे आणि ही पोकळी प्रतीकाच्या माध्यमाने लोकांचं भरण पोषण करू इच्छितात. आता प्रतीकामुळे होणार नाही. आम्हाला विचार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार असो, कार्ल मार्क्सचे विचार असो, याच्यावर आधारित त्या उजव्यांची, त्या प्रतिगामी शक्तीची, त्या RSSची मुकाबला करावा लागेल. तेव्हा ते सर्वकष आंदोलन उभं करता होईल आणि मग त्याच्यात आम्ही त्यांची घोडदौड थांबवू शकू. आणि म्हणून मी जास्त न मांडता मी आपलं उद्घाटक भाषण इथे करतो आणि रजा घेतो. धन्यवाद. मला असं वाटते हा अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलनाचा जो मंच आपण निर्माण केलेला आहे तो महत्वाचा आहे. मला 1-2 वर्षापूर्वी अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून बोलवण्यात आलं होतं. त्यावेळेस मी अण्णाभाऊ साठेच्या संबंधामध्ये काही विचार मांडले. त्यामध्ये मी डिटेलमध्ये जाणार नाही, परंतु मला असं वाटतं की अण्णाभाऊ साठेंचे जे विचार आहेत, त्यांचा जो संघर्ष आहे, त्यांचा जो आत्मक्लेश आहे, त्याला आपण ओळखलं पाहिजे, त्याला आपण मान्यता दिली पाहिजे. एका विशिष्ट विचारसरणीचा ठपका त्याच्या वर टाकून भागणार नाही. त्यांनी वैयक्तिक आपल्या जीवनामध्ये संघर्ष सहन केला, गरिबी सहन केली, जातीय आणि अस्पृश्यतेशी संबंधित भेदभाव हे त्यांनी सहन केलं. त्यामुळे त्यांची कविता आहे बाबासाहेबांच्या संबंधात त्यांनी लिहिली की बाबासाहेब सांगून गेले. त्यामध्ये आपल्याला दिसतं की दलितांची आर्थिक स्थिती, समाजामधील गरिबांची आर्थिक स्थिती, पण त्याचबरोबर त्याच्या सोबतीला जातीय भेदभाव, अस्पृश्यता
या दोन्ही प्रश्नावर ते फार स्पष्टपणे बोट ठेवतात. जाती व्यवस्थेच्या माध्यमातून, अस्पृश्यतेच्या माध्यमातून दलितांची जी वाईट स्थिती झाली, त्याचबरोबर सरंजामशाही किंवा भांडवली अर्थव्यवस्था आहे, याच्यामुळे दलितांची किंवा गरिबांची जी पिळवणूक होते, ह्या दोन्ही गोष्टीवर तितक्याच जोरानं त्यांनी आपले विचार व्यक्त केले. हा त्यांचा संघर्ष होता, पण त्यांनी तो पकडला बरोबर. आर्थिक प्लस जातीय या दोन्ही यांना त्यांनी त्या कवितेमधून फार प्रभावीपणे मांडलेला आहे. सुरुवातीच्या काळामध्ये 50-60s मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ज्यावेळी युनाइट आणि इव्हन त्यानंतर सुद्धा जातीयतेच्या प्रश्नावर फारशीशी उत्सुकता कम्युनिस्ट पक्षामध्ये नव्हती. जी काही सर्व गरिबी आहे, हे सर्व एकट्या आर्थिक कारणामुळेच होते आणि इतर ज्या संस्था आहेत, जात असेल, अस्पृश्य असेल, याच्या विषयीचा फारसा विचार केला जात नव्हता. इकॉनॉमिक स्ट्रक्चर की नॉन इकॉनॉमिक स्ट्रक्चर, ज्याला सुपर स्ट्रक्चर सुद्धा म्हणतात. इकॉनॉमिक स्ट्रक्चर मध्ये प्रामुख्यानं आर्थिक घटक भांडवलशाहीच्या माध्यमातून आणि नॉन इकॉनॉमिक धर्म, जात, ट्रायबलिझम, इतर रेस, हे जे नॉन इकॉनॉमिक काही इन्स्टिट्यूशन आहे, याचा फारसा काही असा रोल नाही आहे. आणि जे काही आहे ती इकॉनॉमिकच घटक महत्वाचे आहेत, असा एक विचार त्या काळामध्ये होता. 50 मध्ये, 60 मध्ये जर तुम्ही नमोद्दीपाचे जर विधान पाहिले तर त्याच्यावरून आपल्याला दिसतं. पण नंतर मग 70 मध्ये, 80 आणि विशेषतः 1990च्या काळामध्ये, 2000च्या काळामध्ये फार प्रकर्षाने कम्युनिस्ट पार्टीने दलितांचा इश्यू, ज्याला आर्थिक आधार आहे, भांडवलशाही सुद्धा आधार आहे, पण आर्थिक जातीचा जो आधार आहे, त्याच्यामुळे दलितांची स्थिती कशी वाईट आहे ह्याच्याविषयीचा चर्चा मोठ्या प्रमाणात आली. मला आठवते, मी जवाहरलाल नेहरू मध्ये विद्यापीठात असताना प्रकाश करात त्यावेळेस स्टुडंट होते, येचुरी स्टुडंट होते. येचुरी बरोबर मी काम केलं जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये. आमची SC/ST स्टुडंट फेडरेशन होती आणि SFI, AISF आणि SC/ST फेडरेशन सामूहिक इलेक्शन लढून तिथले स्टुडंट युनियन त्यांनी काम केलं. तर त्यावेळेस हा वैचारिक संघर्ष होता. हळूहळू मला असं वाटतं की नंतर मग जातीचा प्रश्न हा मोठ्या प्रमाणामध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियामध्ये सुद्धा आला, कम्युनिस्ट पार्टी ऑफ मार्क्सिस्ट मध्ये सुद्धा आला आणि महिलांची संघटना उभी झाली. सुहासिनी अली आज त्यांच्या अध्यक्ष आहेत. 3 सप्टेंबरला त्यांनी एक प्रोग्राम ठेवलेला आहे, डिस्क्रिमिनेशन इन हायर एज्युकेशन. सुहासिनी अली तेथे मला बोलावलेला. तर हे डिस्क्रिमिनेशन आणि भेदभावाचे प्रश्न कम्युनिस्ट पार्टीच्या अजेंड्यावर आलेत आणि म्हणून मी म्हणतो की हा जो अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलन जे आपण उभं केलं आहे ते फार महत्वाचं आहे. याच्या संदर्भामध्ये काही थोडेसे मी विचार मांडण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यापासून आपल्याला अजून फायदा झाला तर पहा. निश्चितपणे जी अर्थव्यवस्था खाजगी संपत्तीच्यावर आधारित आहे, भांडवलशाही ज्याला आपण म्हणतो, तिचं आपलं स्वतःचं शास्त्र आहे आणि ते शास्त्र असं आहे की त्यामध्ये ओव्हर ए पिरियड ऑफ टाइम 2 वर्ग निर्माण होतात, ज्यांच्याकडे कॅपिटल आहे, ज्यांच्याकडे कॅपिटल नाही आणि लेबर आहे, असे हॅव्स अँड हॅव नॉट वर्ग निर्माण होतात. नंतरच्या काळामध्ये एक मिडल क्लास, अप्पर मिडल क्लास सुद्धा निर्माण झालेला आहे. पण तरी शार्पली आपल्याला असं दिसतं की हे डिवाइड होते. आज जर तुम्ही पाहिलं, अमेरिकेचा जर अभ्यास केला तर आपल्याला असं दिसतं की प्रचंड लिटरेचर बाहेर आलेला आहे इकॉनॉमिक इनइक्वॅलिटीवर. म्हणजे
99% किंवा 90% देशाची संपत्ती ही 2 ते 3% लोकांबरोबर आहे, 10% लोकांबरोबर आहे. तर हे जे कॉन्सन्ट्रेशन ऑफ इकॉनॉमिक पॉवर अँड वेल्थ भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये एका विशिष्ट छोट्या वर्गाकडे येतं, कॅपिटलिस्टकडे येतं, हे फार व्यवस्थितशीरपणे आता प्रूव्ह झालेलं आहे. आता सर्वात मोठा प्रभावी ग्रंथ म्हणजे पिकेटीचं पुस्तक कॅपिटल. त्यांनी मार्क्सचं जे कॅपिटल आहे ते नाव देऊन ते पुस्तक काढलेलं आहे. ते म्हणजे पूर्ण एका सेंचुरी मधलं महत्वाचं पुस्तक मानण्यात जाते, फ्रेंच इकॉनॉमिस्ट. त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की किती कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ नॉट ओनली इन USA बट UK युरोपियन कंट्रीज मध्ये होत आहे. तर ते भांडवलशाहीचे एक सूत्र आहे की खाजगी उत्पन्नाच्या आधारावर जी अर्थव्यवस्था आहे त्याचा परिणाम हा होतो. आणि पुढे चालून काही मंडळींनी त्याच्यामध्ये विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण समावेश केला पाहिजे की जातीचं जे जात जी आहे, जातीचं जे अर्थशास्त्र आहे त्याची ते बाहेर आणण्याचा प्रयत्न. जातीचं समाजशास्त्र सुद्धा आहे, जातीचं अर्थशास्त्र सुद्धा आहे. तर जातीला फक्त समाजशास्त्र आहे, अर्थशास्त्र नाही अशी एक संकल्पना होती. परंतु नंतरच्या काळामध्ये हे बऱ्याचशा लोकांनी लिखाण केलं, मी सुद्धा लिखाण केलं की जात ही एक सामाजिक व्यवस्था तर आहेत, पण ती एक आर्थिक व्यवस्था सुद्धा आहे. त्याचं अर्थशास्त्र समजून घेतलं पाहिजे. ते अर्थशास्त्र थोडस वेगळं आहे, पण त्याचबरोबर ते खाजगी अर्थव्यवस्था ही कशा पद्धतीने चालते त्याच्याशी सुद्धा जुळलेलं आहे. जातीचं जर अर्थशास्त्र आपण पाहिलं तर 2-3 गोष्टी आपण थोडक्यात लक्षात ठेवायला पाहिजे. त्या अशा की जात अर्थशास्त्र आहे ते सुद्धा खाजगी व्यवस्थेला गृहीत मानूनच मांडण्यात आलेलं आहे. खाजगी अर्थव्यवस्था असेल अशा अर्थव्यवस्थेमध्ये इकॉनॉमिक राईट काय असावे. तर तुम्ही कास घेतली तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की इकॉनॉमिक राईट्स जे आहेत, आर्थिक अधिकार जे आहेत, ऑक्युपेशन जे आहे त्याची विभागणी, म्हणजे समाजाची विभागणी फक्त 5 गटामध्येच केली नाही. सामाजिक दृष्ट्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि अस्पृश्य त्याचे सामाजिक अधिकार निश्चित करून दिले. लग्न होणार नाही, सोशल रिलेशन नसणार, रेसिडेन्शियल सेग्रिगेशन असणार, ब्राह्मणांचे काही ऑक्युपेशन आहे, शिकणं शिकवणं, क्षत्रियांचे ऑक्युपेशन आहे मिलिटरी, वैश्यांचं ऑक्युपेशन आहे प्रोडक्शन ॲज वेल ॲज कॉमर्स, शूद्रांचं पेझंटी ऍग्रिकल्चर नंतर आळते, पण अस्पृश्याला कोणत्याही प्रकारचे अधिकार नाही. राईट टू प्रॉपर्टी नाही आहे, राईट टू एज्युकेशन नाही आहे, राईट टू बिझनेस नाही आहे. फक्त जो एक राईट दिलाय तो म्हणजे त्यांनी मॅन्युअल लेबर करावं आणि ह्या 4 कास्ट करता मॅन्युअल वर्कर म्हणून काम करावं. हा एवढाच अधिकार फक्त अस्पृश्यांना दिला. मी सोशल राईट विषयी सांगत, त्यांना अस्पृश्य बनवलं, कचमिनावटीचा माल स्पर्श करू नये म्हणून त्यांच्या वस्त्या गावाच्या बाहेर असाव्यात, लग्न सोशल कॉन्टॅक्ट हे सोडून द्या. हे झाले सामाजिक रिलेशन. पण आर्थिक रिलेशन जर घेतले तर त्याच्यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसतं की त्यांना कोणत्याही प्रकारचे प्रॉपर्टीचे अधिकार नव्हते आणि शिक्षणाचा अधिकार नव्हता आणि अत्यंत हलक्या दर्जाची कामं त्यांच्या वाट्याला आलेली होती. मनुस्मृतीमध्ये जर तुम्ही वाचलं, मनुस्मृती जर पाहिलं तर स्पष्ट लिहिलेलं आहे की अस्पृश्यांचे आर्थिक अधिकार कोणते आणि त्यांनी कोणतं काम करावं. ते जे काम आहे ते हिडीस आणणारे काम आहे. मी आता मंजूर आहे की वाचून दाखवणार नाही, वेळ नाही. आणि इव्हन ऍग्रिकल्चर मध्ये वेज लेबर सुद्धा म्हणून त्यांना समाविष्ट होतो केला. हे कौटिल्याने चाणक्याने सुरुवात केली की नाही, अस्पृश्यांना फॉरेस्ट क्लिअर करण्याकरता जर आपल्याला ऍग्रिकल्चर वाढवायची असेल तर अस्पृश्याचा वापर शेती फॉरेस्ट क्लिअर करण्याकरता केला पाहिजे. तेव्हापासून शेतीमध्ये त्यांचे इन्व्हॉल्व झाले. परंतु महत्वाचा मुद्दा असा की कोणतेही आर्थिक अधिकार नाही, एंटरप्रिन्युअरशिपचा अधिकार नाही, धंद्याचा अधिकार नाही, उच्च जातीच्या ऑक्युपेशन मध्ये रोजगारीचा अधिकार नाही, फक्त मॅन्युअल लेबर, फिजिकल लेबर सर्व जाती करता करावं हे इथे स्पष्ट दिसत आहे.
परंतु ते मॅन्युअल लेबर ते सुद्धा साधं नाही, फ्री लेबर नाही, तर ते अटॅच लेबर आहे, फिक्स फोर्स लेबर आहे आणि फायनली स्लेव्ह लेबर आहे. याच्यावर अनटचेबल कास्ट ही स्लेव्ह कास्ट होती, याच्यावर लिखाण फारसं आलं नाही. बाबासाहेबांचा एक लेख आहे व्हॉल्यूम 12 मध्ये, वेदर अनटचेबिलिटी इज वर्स और स्लेव्हरी इज वर्स. ही त्यांनी म्हटलं की अनटचेबिलिटी ही जास्त वर्स आहे. परंतु बाबासाहेबांनी अनटचेबल कास्ट ही स्लेव्ह कास्ट होती याच्यावर फारसं असं सविस्तर असं दिलं नाही. परंतु अनटचेबिलिटी इटसेल्फ इज अ स्लेव्हरी, स्लेव्ह पेक्षाही त्यांची वाईट स्थिती आहे अशा प्रकारचा त्या लेखामध्ये उल्लेख. पण अलीकडच्या काळामध्ये तुम्ही पाहते, मी तुम्हाला म्हणेल तुम्ही त्याच्यावर चर्चा घडून आणली पाहिजे आता, कारण की ते धोरणाकरता महत्वाचं आहे. सनाल मोहन केरळाचे, आणि त्याच्यानंतर एक सदानंद अशी बाई आहे, मला आठवत नाही, त्या म्हाताऱ्या झाल्या, त्या वाढल्यात बहुधा. सनाल मोहनचं पुस्तक आलेलं आहे अनटचेबल स्लेव्हरी, त्याचं नाव दुसरं आहे अनटचेबल स्लेव्हरी. आणि केरळामध्ये, तामिळनाडूमध्ये, आंध्र प्रदेशाच्या काही भागामध्ये जे स्लेव्हरीचं स्वरूप होतं, अनटचेबल ॲज अ कास्ट वॉज अ स्लेव्ह, आणि जी स्लेव्हरी होती दॅट वॉज द रिचेस्ट, मोस्ट व्हल्गर, मोस्ट वर्स फॉर्म ऑफ स्लेव्हरी इन द वर्ल्ड. कारण की स्लेव्हरी आणि फ्री लेबर मध्ये अंतर तुम्हाला माहित आहे. फ्री लेबर म्हणजे मी काम करेल, माझे पैसे घेईल, सोडून जाईल, माझ्यावर काही बंधन नाही, मी अटॅच नाही. पण स्लेव्ह इज अ प्रॉपर्टी ऑफ द ओनर, आणि प्रॉपर्टी असल्यामुळे मग जर तुमची प्रॉपर्टी एक व्यक्ती असेल ॲज स्लेव्ह, तर तुम्ही त्याला विकू शकता. देयर इज अ मार्केट ऑफ सेलिंग स्लेव्ह. केरळामध्ये स्लेव्ह, अनटचेबल स्लेव्ह विकण्याचे अनेक दाखले आहेत. त्यानंतर फॅमिलीला डिवाइड करायचं, मुलाला दुसऱ्याला विकायचं, पत्नीला दुसऱ्याला विकायचं, आणि मेन हजबंडला दुसऱ्या ठिकाणी विकायचं. आणि फिजिकल हार्शनेस, त्याची त्यांनी एक शब्द दिला आहे की जेव्हा अनटचेबल स्लेव्हला विकत असे केरळामध्ये, त्यावेळेस एक वाक्य आहे, आयदर यू सेल और यू किल. अशा प्रकारची वर्स फॉर्म ऑफ स्लेव्हरी, अनटचेबलची स्लेव्हरी आपल्याला पाहायला मिळते. त्याचा आता इम्पेरिकल एव्हिडन्स आलेला आहे. ही स्लेव्हरी 1843 पर्यंत चालली, मग ब्रिटिशांनी 1843 स्लेव्हरी बंद केली. पण 1901 ला लॉ कमिशन बसलं ब्रिटिशांनी, त्यांनी अभ्यास केला की कास्ट आणि स्लेव्हरीचा अनटचेबल स्लेव्ह किती आहे. तो लॉ कमिशनचा रिपोर्ट आहे बुकॅननचा. त्याच्यात त्यांनी संपूर्ण इंडियाचा अभ्यास करून एक कन्क्लुजन आणलं की केरळामध्येच अनटचेबल स्लेव्ह नाही आहे, तर सर्व राज्यामध्ये अनटचेबल हे स्लेव्ह आहे. तर अशी ही स्थिती अनटचेबलची आपल्याला स्लेव्हरीची दिसते. आता हे काही जुनं नाही आहे, म्हणजे आपण त्याचा कधी अभ्यास करत नाही आहे आणि मांडत नाही आहे. पण मी तुम्हाला एक दोन वाचून दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की म्हणून एक आहे. दिस इज द पॉवरफुल वर्स फ्रॉम मनुस्मृती. यशूद्रा, which is later on described as untouchable. यशूद्रा whether bought म्हणजे काय, परचेस, खरेदी केला किंवा खरेदी केलेला नाही, should be reduced to slavery because he is created by God for the service of the Brahman. म्हणून ही स्लेव्हरी फॉर शूद्रा हे डिक्लेअर केलेली. दे आर नॉट ओनली अनटचेबल बट दे आर ऑल्सो स्लेव्ह. दे आर द प्रॉपर्टी ऑफ द हाय कास्ट. आणि ही मग तेव्हापासून सुरू आहे. मनुचा पिरियड किती आहे, BC 200. तर हे 2023 मध्ये जर 2000 तुम्ही समजा 1843 मध्ये ब्रिटिशांनी स्लेव्हरी बंद केली, तर 1823 मध्ये 200 जर तुम्ही घातले तर तुम्हाला साधारणतः 2000 वर्ष अनटचेबल स्लेव्ह होते. देयर इज अ कॉन्सेप्ट ऑफ हिंदू स्लेव्हरी. तो काय आहे की सर्व धर्माचे लोक स्लेव्हरी ही सर्वांना लागू होती, परंतु ब्राह्मण स्लेव्ह नाही राहणार. अनटचेबल शूद्राला किंवा वैश्याला स्लेव्ह नाही बनवू शकत. शूद्र वैश्यांना स्लेव्ह बनवू शकत नाही. वैश्य क्षत्रियांना स्लेव्ह बनवू शकत नाही, किंवा क्षत्रिय वैश्य ब्राह्मणांना स्लेव्ह बनवू शकत नाही. स्लेव्हरी इज इन असेंडिंग ऑर्डर. ब्राह्मण क्षत्रियाला स्लेव्ह करू शकतो, वैश्याला करू शकतो, शूद्राला करू शकतो, अनटचेबलला करू शकतो. आणि अनटचेबलला सर्वांचा स्लेव्ह आहे. शूद्र, वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण. ही स्लेव्हरी सारखी चालत राहिली पूर्ण एन्शियंट इंडियामध्ये. मेडिवल पिरियड मध्ये ब्रिटिश याच्या, मुघल पिरियड मध्ये होती आणि ब्रिटिश पिरियड मध्ये होती.
ब्रिटिशांनी कास्ट सिस्टीम मध्ये चेंज नाही केला. ईस्ट इंडिया कंपनीने पहिला जो ऍक्ट आणला 1772 ला स्पष्ट लिहिलं की आमचा सर्व कारभार जो आहे कास्टच्या रूलनुसार चालेल आणि मुस्लिमांकरता तो कुराणनुसार चालेल. तर अशा प्रकारे एक लक्षात आपण ठेवायला पाहिजे की अनटचेबलची स्थिती, अनटचेबल वर्करची स्थिती ही इतर जातीच्या वर्कर पेक्षा किंवा लेबरर पेक्षा इवन कॅपिटलिस्ट सिस्टीम मध्ये ही वेगळी आहे. समान सुद्धा आहे. दी हॅव नॉट किंवा लेबरर फ्रॉम द हाय कास्ट, शूद्र, वैश्य, क्षत्रिय त्यांच्याकडे जमिनी नाहीत, ते लेबरर आहेत, त्यांनाही कमी वेजेस मिळतात, त्यांचे एक्सप्लॉटेशन बिकॉज ऑफ द कॅपिटलिस्ट सिस्टम, बिकॉज ऑफ द इकॉनॉमी बेस्ड ऑन द प्रायव्हेट ओनरशिप ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर. परंतु अनटचेबल्स जे आहे ते त्यांना काहीही आर्थिक अधिकार नसल्यामुळे आर्थिक आधारावर त्यांचं एक्सप्लॉटेशन होतं जे इतरांचं होतं. परंतु इन ऍडिशन टू दॅट ते अस्पृश्य असल्यामुळे त्यांचं अजून आर्थिक एक्सप्लॉटेशन होतं. त्याचे एक दोन मुद्दे तुम्हाला सांगता येईल. एक तर त्याला स्लेव्ह बनवलं, दुसरं अनटचेबल असल्यामुळे अनेक रोजगार म्हणून त्याला वगळण्यात आला. घरगुती कामं आहेत अनटचेबलला दिल्या जात नाही, व्हेजिटेबल प्रोसेसिंग अनटचेबलला दिल्या जात नाही, रिलिजियस फंक्शन असेल तिथे त्यांना काम दिलं जात नाही, कल्चरल फंक्शन मध्ये काम केलं जात नाही, लाकड वगैरे फोडण्याचं काम रिलिजियस फंक्शन करता देतात पण बाकीचे काम देत नाही. म्हणजे अनटचेबल स्टेटस असल्यामुळे ज्याच्यामध्ये फिजिकल कॉन्टॅक्ट येऊ नये तो अवॉइड करण्याकरता ज्या कामामध्ये फिजिकल कॉन्टॅक्ट येतो अशा अनेक कामापासून त्यांना मुक्त ठेवतो. मॅन्युअल लेबर करून घ्यायचं ज्याच्यामध्ये फिजिकल कॉन्टॅक्ट नाही. परंतु जो नॉन अनटचेबल आहे, अस्पृश्याच्या शिवाय दुसरा वर्ग जो लेबरर आहे त्याच्यावर हे बंधन नाही, हे लक्षात ठेवा. तर आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की अस्पृश्याचा वर्कर, नॉन अस्पृश्याचा वर्कर याचे समान प्रॉब्लेम आहेत काही लेवलवर, पण एका लेवलवर भिन्न सुद्धा आहेत. म्हणून ते भिन्न असलेले प्रॉब्लेम त्याही ऍड्रेस केले पाहिजेत. त्याच्याकरता जे अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलन आपण उभं केलं ते महत्वाचं आहे. तर मला असं वाटते मी एवढंच सांगत आहे, विवेचनाच्या थिअरीच्या आधारावर आणि ऍक्च्युअल फॅक्टच्या आधारावर की वर्कर फ्रॉम हाय कास्ट आणि वर्कर फ्रॉम अनटचेबल कास्ट याच्यामध्ये समानता आहे. दोघही भांडवलशाहीचे भस्तक आहे. त्याचबरोबर अस्पृश्य जो वर्कर आहे त्याचे जाती व्यवस्थेमुळे अनटचेबिलिटीमध्ये ऍडिशनल प्रॉब्लेम्स आहेत, जातीशी जुळलेले, अस्पृश्यतेशी जुळलेले, आणि त्यामुळे त्याची आर्थिक स्थिती अजून वाईट होते आणि प्रत्येक इंडिकेटरच्या आधारावर मागे पडतो. मी इथे तुम्हाला आकडेवारी देते. म्हणून हा अजेंडा तुम्ही आणला पाहिजे. अस्पृश्येतर वर्कर जे आहेत हे सिम्पॅथॅटिक असले पाहिजे, कन्फेस केलं पाहिजे त्यांनी, येस आम्ही सुद्धा अस्पृश्यता पाडतो, आम्ही सुद्धा भेदभाव पाडतो वर्कर असून, हे आम्ही केलं नाही पाहिजे. तर मग युनिटी अजून तगडी होईल. हे लक्षात ठेवा. हे जे तायडेंनी उल्लेख केला होता की जे फायदा उचलतात ते याचाही फायदा उचलून ते भेदभाव दुफडी आणण्याचा प्रयत्न करतात. मी एवढंच म्हणेल की हा जो आपण पुढाकार घेतला हा फार चांगला पुढाकार आहे. परंतु एक करा की अण्णाभाऊ साठेचे जे विचार आहेत त्याच्यात त्याला जर आपण आता इंटरप्रेट केलं तर हे सर्व त्याच्यात दिसतं. तर ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अस्पृश्य किंवा शेड्यूल कास्ट वर्करचे जे स्पेसिफिक प्रॉब्लेम आहे त्याच्यावर सुद्धा फोकस करा. तो प्रॉब्लेम आहे रोजगारी मधलं भेदभाव, वेजेस मधला भेदभाव, भेदभाव ऍट वर्क प्लेस, भेदभाव बाय एम्प्लॉई, त्याच्यामध्ये आहे त्या थिसिस मध्ये त्या स्टुडंटने हे सर्व काढलेलं आहे. तर याच्यावर थोडंसं तुम्ही फोकस केलं पाहिजे. तेव्हा कुठे मग काय होईल की दलित वर्कर मध्ये एक आत्मविश्वास येईल की आमचे प्रॉब्लेम आमचेच वर्कर घेत आहेत, त्यामुळे एकोपा वाढेल, संघर्ष वाढेल. हे थोडंसं तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. हेच काही मी विचार मांडतो आणि माझे 2 शब्द संपवतो. डॉक्टर थोरातांनी सांगितलं की आजही आपल्या देशामध्ये कशा तऱ्हेचा भेदभाव अस्पृश्यता पाळली जाते आणि जे अनेक विद्यार्थी याच्यावर अभ्यास करतात, संशोधन करतायत हे त्यांनी सांगितलं. म्हणजे स्वातंत्र्याचे 75 आपण साजरी करतो. आज 15 ऑगस्ट झाला, पण 75 वर्षानंतर देखील स्वातंत्र्याची जी फळं, स्वातंत्र्यामध्ये सर्वांना जो सन्मान मिळाला होता, स्वातंत्र्याच्या त्याला भारतीय संविधानाची जे प्रास्ताविक आहे त्याच्यामध्ये सर्वांना जो सन्मान मिळाला होता,
त्याच्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, धर्मनिरपेक्षता या सगळ्याचा उल्लेख केलेला आहे. परंतु 75 वर्षानंतर देखील हे स्वातंत्र्य, ही मूल्य समाजात रुजायला हवी ती रुजलेली नाहीत, ही अति खरी शोकांतिका आहे. आणि दलित अधिकार आंदोलन असेल किंवा इतर ज्या वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नावर काम करणाऱ्या संघटना असतील, यांना आजही या प्रश्नावर संघर्ष करावा लागतो. आजही कुठल्या तरी विहिरीवर एखादा मातंग समाजातला मुलगा गेला तर त्याला बेदम मारहाण केली जाते. अशी अनेक उदाहरणे आहेत. राजस्थानमध्ये असतील, गुजरातमध्ये असेल, नुसती मिशी ठेवली किंवा घोड्यावर बसला म्हणून त्याला मारहाण केली जाते. अशी अनेक उदाहरणं आपण बघतोय. उत्तर प्रदेशमध्ये हाथरस पासून ज्या अनेक घटना घडलेल्या आहेत, उन्नाव असेल, या सगळ्या घटना आपल्याला हे दाखवतात की आजही देशामध्ये मनुवादा कसा दिवसेंदिवस फोफावत चाललेला आहे. आणि आता तर आपण बघतो की 2014 नंतर देशामध्ये जे काही राजकारण बदललेलं आहे, आता उघड मनुवादाचा पुरस्कार करणारे लोक सत्तेवर आलेले आहेत. अशा सगळ्या काळात आपल्याला अण्णाभाऊंचं स्मरण करणं हे खूप गरजेचं आहे. कारण लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊंनी जो विचार आपल्या गाण्यातून, आपल्या पोवाड्यातून, आपल्या कथामधून, आपल्या कादंबऱ्यांमधून, आपल्या सिनेमातून आणला, तो विचार होता समतेचा विचार होता. तो त्यांनी शोषणमुक्त समाजाचं स्वप्न बघितलं होतं. तर अशा अण्णाभाऊंचं आज स्मरण करणं खूप गरजेचं आहे. अण्णाभाऊंच्या विषयी आपल्याला अनेकांना त्यांचा ते वाटेगावापासून मुंबईपर्यंत कसा प्रवास केला, त्यांनी किती कपड कष्ट केले, या सगळ्या गोष्टी कल्पना आहेत. अण्णाभाऊंना साहित्य रत्न, साहित्य सम्राट असं अनेक वेगळ्या तऱ्हेने त्यांना संबोधलं होतं. परंतु अण्णाभाऊंना कॉम्रेड होतं हे मात्र काही लोक जाणीवपूर्वक सांगत नाहीत. आणि मला त्याकडे आपल्याला लक्ष वेधायचं की अण्णाभाऊ साठे ही जी वैचारिक घडण झाली, ती वैचारिक घडण कशा तऱ्हेने झालेली आहे. अण्णाभाऊ साठेंनी आपल्या सगळ्या साहित्यामध्ये, लिखाणामध्ये, त्यांच्या गाण्यामध्ये जो काय वैचारिक मांडणी केलेली आहे, ती मांडणी कुठल्या विचारातून केलेली आहे. अण्णाभाऊंचा सगळा जो काही शाहीर घडण्यापासून कथा लेखक आणि कादंबरीकार, नाटककार घडण्यापर्यंत जो प्रवास आहे, हा प्रवास ते ज्या कम्युनिस्ट चळवळीमध्ये त्यांचा सगळी घडण झाली त्याच्याशी खूप जवळचा संबंध आहे. आणि नेमकं आत्ताचे राज्यकर्ते आणि आधीचे राज्यकर्ते देखील ही खरी अण्णाभाऊंची जी ओळख होती, ती ओळख कशी पुसता येईल असा प्रयत्न करतात. आणि नुसतं एवढंच नाहीये, तर अण्णाभाऊंना एका जातीचं प्रतीक म्हणून देखील वापरायचा प्रयत्न होतोय. आपल्याला या सगळ्या संदर्भामध्ये थोडस, मला जेव्हा दिलीप गाडेंनी सांगितलं की तुम्ही अण्णाभाऊंच्या या पैलूवर बोलावं, तर तेव्हा मी लगेच स्वीकारलं. कारण आता आज ज्यांचा अण्णाभाऊंच्या विचारांशी काही देणं घेणं नाहीये, असे लोक देखील आज मॉस्को पर्यंत जाऊन अण्णाभाऊंचा पुतळा बसव, अण्णाभाऊंची प्रतिमा लाव किंवा अण्णाभाऊंच्या नावाने आज गळा काढत असतात. मला त्यांना हे सांगायचंय की मॉस्कोमध्ये पुतळा बसवण्याच्या आधी अण्णाभाऊंचा विचार काय होता हे तुम्ही समजून घ्या. या ठिकाणून लोकांना घेऊन जाणं सोपं आहे रशियाला आणि तिथे पुतळा बसवणं, परंतु अण्णाभाऊंचा विचार पसरवणं का सोपं नाही. आणि मी त्यासाठी तुम्हाला थोडक्यात, अण्णाभाऊ हे मुंबईत आल्यानंतर त्यांचा संबंध मुंबईतल्या कामगार चळवळीशी आला. 1934 साली जेव्हा मुंबईत कामगारांचा मोठा संप झाला होता, गिरणी संप, त्या संपाच्या काळात त्यांचा संपर्क आला. त्यानंतर ते गिरणीमध्ये कामाला देखील लागले. आणि नंतर ते मुंबईतल्या माटुंगा लेबर कॅम्प नावाचा जो विभाग आहे, जो एरिया आहे, जिथे आज धारावी आहे, त्या धारावीला लागून असलेला माटुंगा लेबर कॅम्प आहे. तर त्या माटुंगा लेबर कॅम्प मध्ये जेव्हा अण्णाभाऊ राहायला गेले, त्या काळामध्ये माटुंगा लेबर कॅम्प म्हणजे त्या काळातली अतिशय गलिच्छ, दुर्गंध युक्त अशी वस्ती होती, जिथे सगळे कामगार कष्टकरी राहायचे. मुंबई शहरातल्या ज्या सगळ्या मोठमोठ्या बिल्डिंग ज्या सीएसटी स्टेशन जवळ, व्हीटी स्टेशन जवळ जो उभा राहिलेले आहेत, बॅलट पेर सारखा एरिया आहे, पोर्ट सारखा एरिया आहे, त्या सगळ्या बिल्डिंगचं बांधकाम ज्या कामगारांनी केलं, ते कामगार हे धारावीच्या तेव्हाची मुंबईची जी होती, ही मुंबईची हद्द सायनपर्यंत होती. इकडे सायनला आणि तिकडे माहीमपर्यंत मुंबईची हद्द होती. त्याच्यामुळे हा सगळा भाग हा मुंबईच्या तसा बाहेरचाच भाग होता. आणि त्या ठिकाणी धारावी सारख्या त्या वस्तीमध्ये तिथे अण्णाभाऊ त्या काळात राहायला गेले. त्याच कालखंडामध्ये मला सांगायला अभिमान वाटेल, माझे आजोबा कॉम्रेड आर.बी. मोरे, जे महाड सत्याग्रहाचे एक प्रमुख संघटक होते आणि ते त्याच कालखंडामध्ये कम्युनिस्ट पक्षाचे काम करायचे. आणि पहिली बांधकाम कामगारांची संघटना त्यांनी त्या काळात बांधली. आणि त्या काळामध्ये बांधकाम कामगारांची संघटना करताना
त्यांचा त्या संघटनेशी संबंधित असलेले कार्यकर्ते होते. त्याच्यामध्ये एक कॉम्रेडचं नाव आवर्जून घ्यायला पाहिजे, कॉम्रेड के एम साळवी. कॉम्रेड के एम साळवी काकडा मंदिर सत्याग्रहामध्ये जे 4 दरवाजे, त्या दरवाजांमध्ये काही लोकांना नेमलं होतं दादासाहेब गायकवाडांनी. तर त्या सत्याग्रहामध्ये त्यांचा एक मोठा रोल होता. तर ते के एम साळवी हे देखील मुंबईत आल्यानंतर मुंबईमध्ये ते लेबर कॅम्पमध्ये राहायला होते आणि बांधकाम मजूर म्हणून काम करत होते. तर त्यावेळेस त्यांचा बांधकाम युनियनशी संबंध आला आणि त्याच्या मार्फत त्यांचा आर्मी मोरेंशी पण संबंध आला आणि त्यांच्या मार्फतच ते जेव्हा माटुंगा लेबर कॅम्पमध्ये काम करायला लागले तेव्हा अण्णाभाऊ साठे यांचा त्या काळात संपर्क आला. आपल्याला अर्जुन डांगळेंचं नाव माहिती आहे. अर्जुन डांगळे हे ज्येष्ठ साहित्यिक आहेत. दलित साहित्य, दलित पॅन्थरमध्ये त्यांचं एक मोठं योगदान राहिलेलं आहे. तर ते अर्जुन डांगळे ते मामा शंकर नारायण पगारे तेही कॉम्रेड होते. कॉम्रेड शंकर नारायण पगारे जे आंबेडकर जलस्यामधून तिकडे चळवळीत आले होते आणि नंतर कम्युनिस्ट पक्षामध्ये आले होते. तर या लोकांशी त्यांचा संबंध आला. म्हणजे अण्णाभाऊ साठेंचा जो सुरुवातीला जो संबंध आला हे जे आंबेडकर चळवळीशी संबंधित असलेले नेते कार्यकर्ते होते, मग आर बी मोरे असतील, के एम साळवी असतील, शंकर नारायण पगारे असतील, ते कम्युनिस्ट विचारांनी देखील, मार्क्सवादी विचारांनी देखील प्रभावित झाले होते. त्याचबरोबर आंबेडकरांच्या सगळ्या सक्रिय आंदोलनात सहभागी झाले होते. आंबेडकर विचारांचा देखील प्रभाव त्यांच्यावर होता. तर त्यांच्या संपर्कात आल्यानंतर अण्णाभाऊ साठेंनी लिहायला सुरुवात केली. त्यावेळेस अण्णाभाऊंना सांगितलं, कारण ती जी वस्ती होती ती इतकी गलिच्छ होती की तिथे सतत मच्छरांचं साम्राज्य असायचं. तर त्यावेळेस त्यांना सांगितलं की तुम्ही एखादं गाणं लिहा. आणि अण्णाभाऊंनी पहिलं गाणं जे लिहिलं हे धारावीतल्या त्या लेबर कॅम्प मधल्या मच्छरावर गाणं त्यांनी लिहिलेलं. तिथून त्यांची सुरुवात झाली आणि नंतर त्या काळामध्ये कम्युनिस्ट पक्षाचे अभ्यास वर्ग व्हायचे. कम्युनिस्ट पक्ष हे नेत्यांचे अभ्यास वर्ग व्हायचे. त्याच्यामध्ये कॉम्रेड बीटी रणदिवे असतील, कॉम्रेड डांगे असतील, कॉम्रेड आर बी मोरे होते, इतर अनेक कॉम्रेड होते जे अभ्यास वर्ग घ्यायचे. तर त्या अभ्यास वर्गामधून अण्णाभाऊंचे वैचारिक घडण व्हायला लागली. तो कालखंड असा होता की आपल्याला कल्पना आहे की 36 साली प्रगतिशील लेखक संघाची स्थापना झाली होती. अनेक प्रगतिशील लेखक, उर्दू मधले लेखक हे त्या चळवळीशी जोडले गेले होते. त्यांचं लेखन साहित्य हे देखील मराठीमध्ये अनुवाद होत होतं. राहुल सांकृत्यांसारखे लेखक त्यावेळेस होते. राहुल सांकृत्यांची होलगा ते गंगा ही कादंबरी जी आहे ही पहिल्यांदा मराठीमध्ये 44 साली आलेली आहे. नंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या जनता जे पेपर होता साप्ताहिक, त्याच्यामध्ये मॅक्झिम गॉर्कीचं आई कादंबरी जी आहे, आई कादंबरी ही सिरीज मध्ये म्हणजे भागामध्ये छापली जायची. आणि 1932-33 ला आई कादंबरी ही बाबासाहेब आंबेडकरांच्या जनतामध्ये प्रकाशित झालेली. तर हे सगळं लेखन हे त्या काळातले दलित कार्यकर्ते असतील, बाकीचे हे लोक सगळे वाचत होते. आणि त्याच्यातूनच आणि नंतर आपल्याला माहिती आहे की अण्णाभाऊंनी मॅक्झिम गॉर्कीला आपला गुरु मानलं. कारण त्या मॅक्झिम गॉर्कीनी ज्या रशियामध्ये क्रांती घडण्यात त्यांचा साहित्याचा मोठा वाटा होता, त्या मॅक्झिम गॉर्कीचा प्रभाव देखील अण्णाभाऊंवर पडला. आणि उर्दूतले लेखक असतील, साहित्यिक असतील, मग फैद अहमद फैद असतील, इतर जे अनेक त्या काळातले लेखक होते, या सगळ्यांचं साहित्य ते वाचत होते. आणि त्याच्यातून त्यांची मानसिकता, प्रेमचंद सारखा एक मोठा लेखक हा त्या काळात प्रसिद्ध होता. तर ह्या सगळ्यांचं साहित्य वाचता वाचता अण्णाभाऊ साठे देखील, आपल्याला कल्पना आहे की अण्णाभाऊंना या देशातल्या जाती व्यवस्थेमुळे शाळेत शिक्षण घेता आलं नाही. त्यांना शाळेतून बाहेर काढण्यात आलं होतं. पण मुंबईत आल्यानंतर त्यांची अक्षर ओळख झाली. आणि अण्णाभाऊंच्या, मला इथे आवर्जून सांगायचं की अण्णाभाऊंच्या कुटुंबाचा आणि माझ्या कुटुंबाचा खूप जवळचा संबंध 1935-36 सालापासून आला होता. त्यामुळे अण्णाभाऊ, माझी स्वतः आजी मला सांगायची की अण्णाभाऊ अक्षरशः, आपण म्हणतो धुळाक्षर गिरवत, तर अण्णाभाऊंनी अक्षरशः धुळाक्षर गिरवत म्हणजे मातीवर अक्षर काढायची. म्हणजे एखादं सिनेमाचं पोस्टर असेल, एखादं हॉटेलवरची पार्टी असेल, नावाची पार्टी असेल, ते गिरवायची. आणि त्याच्यातून अण्णाभाऊंनी साक्षर झाले. आणि चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी त्यांना संबंध लेखन, जे काही शिक्षणाचं काम आहे हे त्यातून दिलं. आणि नंतर अण्णाभाऊ कामगार चळवळीसाठी गाणी लिहायला लागली. त्या काळामध्ये माटुंगा लेबर कॅम्पमध्ये पहिल्यांदा अण्णाभाऊ साठेंनी दलित युवक संघ स्थापन केलेले आहे. दलित युवक संघाची स्थापना अण्णाभाऊंनी केली. त्या काळामध्ये बेरोजगार संघ स्थापन झाला होता, त्याच्यामध्ये अण्णाभाऊंचा पुढाकार होता. तर अण्णाभाऊ साठे हे एकूण सगळ्या ज्या त्या काळातले जे प्रश्न होते, ते प्रश्न, बेरोजगारचे प्रश्न, हे त्या दलित युवक संघाच्या वतीने त्यांनी कार्य तिथे सुरू केलं होतं. तर त्या लेबर कॅम्पमध्ये अण्णाभाऊंची वैचारिक घडण जी आहे ही पहिल्यांदा घडली. आणि लेबर कॅम्पमधून हे काम करत असताना मुंबईमध्ये आपल्याला कल्पना आहे की गिरणी कामगारांचं आंदोलन हे खूप जोरात होतं. तर त्या गिरणी कामगारांच्या संबंध संघर्षामध्ये अण्णाभाऊ साठे त्या काळात सहभागी व्हायचे. त्यांचा जो दलित युवक संघ होतं त्याचं कलापथक होतं. ते जे कलापथक शंकर नारायण पगारे आणि अण्णाभाऊ साठे दोघंही हे करायचे. आणि त्यांच्या कलापथकाच्या द्वारे ते गाणी वगैरे व्हायची. त्या अनेक गाणी मग अण्णाभाऊ लिहायला लागले. गिरणी कामगारांच्या गेटवर गिरण्यांच्या संपाच्या वेळेस ते गाणी लिहायला लागली. आणि
नंतर त्याच्यातून अण्णा मोहन मधला एक शाहीर कलावंत जो आहे, हा शाहीर कलावंत पुढे आलेला आहे. आता अण्णा मोहन आपल्याला माहिती आहे, गाणी अगदी गाण्यांचा उल्लेख मी खूप गाणी सांगू शकेल, परंतु 2-4 गाणी महत्वाची गाणी. त्याचं एक गाणं आहे, लाल झेंडा घेऊन हाती करायच्या इथे क्रांती, मजुराची नवी पिढी जन्म घेती. हे गाणं त्यांचं आहे. किंवा एकजुटीचा नेता झाला कामगारा तयार, बदला यार आहे दुनिया सारी दुमदुमली ललकार. तर अशी गाणी त्या काळात त्यांनी लिहायला सुरुवात केली. अण्णाभाऊ साठे नंतर आपल्याला कल्पना आहे की 1942-43च्या कालखंडामध्ये 43 साली मुंबईमध्ये इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन इप्टा नावाची जी संघटना, जी एक नाटककारांचं मोठी सांस्कृतिक संघटना उभी राहिली, त्या इप्टाच्या स्थापनेमध्ये अण्णाभाऊ साठेंचा देखील मोठं योगदान होतं. कारण अण्णाभाऊ साठे हे त्या सगळ्या नाट्य चळवळीशी, सांस्कृतिक चळवळीशी जोडले गेले होते. आणि त्यावेळेस इप्टाचं मुंबईमध्ये संमेलन भरलं. त्या संमेलन भरवण्यामध्ये त्यांचा एक मोठा वाटा राहिलेला आहे. आणि त्या दरम्यानच आपल्याला माहिती आहे की आपण किसान सभेचं नाव ऐकतो. तर किसान सभा ही 36 साली स्थापना झाली होती लखनौ मध्ये, पण महाराष्ट्रामध्ये किसान सभेची स्थापना झाली ही 1945 साली झालेली आहे. आणि मुंबई जवळचं टिटवाळा नावाचं जे स्टेशन आहे, त्या टिटवाळ्यामध्ये पहिल्यांदा किसान सभेची स्थापना अधिवेशन संमेलन भरलं होतं 1945 साली. तर त्या संमेलनासाठी पूर्वतयारी करण्यासाठी म्हणून 1944 साली कम्युनिस्ट पक्षाचे जे नेते होते त्यांनी, अण्णाभाऊ साठे मुंबईतच होते पण अमर शेख हे बार्शीला होते, तर अमर शेखांना मुंबईत बोलवलं. कॉम्रेड दना गवाणकर हे कोल्हापूरला होते, त्यांना मुंबईत बोलवलं. आणि दना गवाणकर, अमर शेख आणि अण्णाभाऊ साठे यांना घेऊन लालबावटा कला पथकाची स्थापना झाली 44 साली. तर हे लालबावटा कला पथक स्थापन झाल्यानंतर या लालबावटा कला पथकांनी मुंबईतल्या गिरणी कामगारांच्यासाठी तर काम केलंच, त्यांच्यामध्ये जागृती केलीच, प्रबोधनाचं काम केलंच. पण त्याचबरोबर जो किसान सभेचं ते संमेलन भरणार होतं 45 साली, त्या संमेलनाच्या आधी 44 साली मुंबई असेल किंवा ठाणा आणि त्यावेळेचा कुलाबा जिल्हा, रायगड जिल्हा, या जिल्ह्यामध्ये त्यांनी संबंध आपल्या कला पथकामध्ये द्वारे जागृती केली. त्या किसान सभेसाठी निधी उभा केला. अमर शेखाने त्यावेळेस गाणं लिहिलेलं आहे, आपल्याला काही लोकांना माहिती असेल, किसान सभा शेतकऱ्याची माऊली. हे गाणं अमर शेखाने त्यासाठी खास लिहिलं. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्याला कल्पना आहे की त्यांचं अकलेची गोष्ट हे जे लोकनाट्य आहे, हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचं लोकनाट्य आहे, हे त्यावेळेस लिहिलं. खरी अण्णाभाऊंची ओळख जी झाली महाराष्ट्राला, मुंबईला तर ओळख होतीच, परंतु अण्णाभाऊ साठे, अमर शेख आणि गवाणकरांची आणि लालबावटा कला पथकाची पहिली ओळख ही किसान सभेच्या जे संमेलन झालं टिटवाळा, जे संमेलन भरवण्यामध्ये आपल्याला माहिती आहे की कॉम्रेड गोदावरी पुरळेकर ज्या वारलीमध्ये काम करायच्या, कॉम्रेड शामराव पुरळेकर हे ठाणे जिल्ह्यामधल्या वारली आदिवासीमध्ये काम करायचे, त्यांनी ते पुढाकार घेतला होता. आणि त्या संमेलनासाठी मग महाराष्ट्रभरातून शेतकरी गेले होते. अगदी विदर्भापासून ते नगर जिल्ह्यातले अनेक शेतकरी तिथे त्या संमेलनाला गेले होते. आणि तिथे पहिल्यांदा अण्णाभाऊ साठे, अमर शेख आणि गवाणकरांची अख्ख्या महाराष्ट्राला ओळख झाली. आणि त्यानंतर महाराष्ट्रभर यांचा संबंध कला पथकाला ठिकठिकाणी मागणी यायला लागली. मला इथे आवर्जून सांगायचं आहे की महात्मा फुलेंनी जे त्या काळामध्ये 1885 साली मराठी ग्रंथ सभेला पत्र लिहिलेलं आणि त्यांना बोलवलेलं संमेलनासाठी, अखिल भारतीय संमेलन. तर महात्मा फुले गेले नाहीत, कारण महात्मा फुले म्हणाले की तुमच्या इथे जमणारे जे लोक आहेत आणि तुमच्या इथले जे लिखाण लोक आहेत, त्यांच्या भावना आणि आमच्या भावना जुळत नाहीत, आणि म्हणून आम्ही तिथे येणार नाही आणि आम्ही आमचा वेगळाच चौथा स्वभाव करू. आणि हेच वाक्य अण्णाभाऊने देखील त्यांच्या भाषणामध्ये म्हटलेलं आहे. अण्णाभाऊ त्यात म्हणतात की दलित साहित्यांची वेगळी चूल का, असा मला काही लोक सवाल करतील. तर मला त्यांना सांगायचं आहे की दलित साहित्याचे, दलितांचे जे प्रश्न आहेत ते वेगळे प्रश्न समजून घ्यायची कुवत तुमच्यामध्ये नाहीये. या शब्दामध्ये अण्णाभाऊने गेलेले कोट, मी मला कोट केलं, वाचून दाखवत नाही, वेळ त्याच्यामध्ये अधिक जाईन. तर ह्या तऱ्हेचं अण्णाभाऊंची वैचारिक स्पष्टता होती. आणि आपण बघतो की 58 सालच्या त्या भाषण हे आज दलित साहित्यामधलं मैलाचा दगड असलेलं भाषण आहे. अण्णाभाऊ साठेंचं 58चं जे भाषण आहे दलित साहित्य संमेलनातलं, हे मैलाचा दगड असलेलं भाषण आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी जात आणि वर्गाचे दोन्ही मुद्दे मांडलेले आहेत. आपण पुढच्या काळात बघतो की जेव्हा दलित साहित्याची चळवळ सुरू झाली किंवा दलित पॅन्थरची चळवळ सुरू झाली, तर दलित पॅन्थरने दलित शब्दाचा जो अर्थ घेतलेला आहे, तो अर्थ मला इथे आवर्जून सांगायचं आहे की तो अर्थ जो अण्णाभाऊंना अभिप्रेत असलेला अर्थ होता दलित शब्दाचा, जात आणि वर्ग दोन्ही अर्थाने, तोच अर्थ दलित साहित्याने किंवा दलित पॅन्थरने घेतलेले आहे. आणि दलित पॅन्थरच्या किंवा दलित साहित्याचे जे मोठे साहित्यिक झाले, जे मोठे प्रवर्तक, ज्याच्यामध्ये महत्वाचं नाव घ्यायचं झालं तर बाबूराव बागुलांचं घेता येईल. बाबूराव बागुल हे ज्या लेबर कॅम्पमध्ये अण्णाभाऊ साठे राहायला होते, त्याच लेबर कॅम्पमध्ये बाबूराव बागुल देखील राहायचे. आणि बाबूराव बागुल देखील त्या काळातला डाव्या विचारांचा प्रभाव होता आणि आंबेडकर विचारांचा प्रभाव होता. अण्णाभाऊ साठेंचा प्रभाव त्यांच्यावर होता. आणि म्हणून बाबूराव बागुलांनी दलित साहित्याची वैचारिक मांडणी जी केलेली आहे, हे बाबूराव बागुलांनी केलेली आहे. आणि बाबूराव बागुलांचे साहित्य सगळं दिसतं. आणि दलित पंथाच्या नंतरच्या काळात बघितलं आपण की अर्जुन डांगळे असतील, जे स्वतः लेबर कॅम्पमध्ये लहानाचे मोठे झालेले आहेत, किंवा
दया पवार आहेत, अगदी नामदेव ढसाळ, हे सगळे बाबुराव बागुलांच्या विचाराने प्रभावित झालेले साहित्यिक राहिले आहेत. अगदी डॉक्टर यशवंत मनोहर आपले नागपूरचे किंवा अविनाश डोळसारखे औरंगाबादचे होते, हे अनेक लोक बाबुराव बागुलांच्या विचाराने प्रभावित झालेले होते. डॉक्टर मना वानखडे असतील, ही सगळी मंडळी आता थोरात सरांना माहिती आहे तिथेच त्या कालखंडामध्ये होते विद्यापीठामध्ये. तर ही सगळी माणसं अण्णाभाऊ साठे बाबुराव बागुलांच्या याच्याने प्रभावित झाली होती. अगदी मला आठवतं की अण्णाभाऊ साठे वारल्यानंतर अस्मिता दर्शनी विषयांक काढला होता. अण्णाभाऊ साठेंवर अस्मिता दर्शन म्हणजे गंगाधर पानतावणे जे संपादक आहेत, त्यांनी त्यावेळेस अण्णाभाऊ साठेंवर विषयांक काढलेला आहे. तर हे सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे अण्णाभाऊ साठेंचा संबंध हा डाव्या चळवळीच्या सोबतच आंबेडकरी चळवळीच्या सोबतही अगदी जैव संबंध राहिलेला आहे. पण त्याला अण्णाभाऊंना जिवंत ठेवत असेल, बाबासाहेब आंबेडकर जिवंत ठेवत असेल, तर त्यांचा वैचारिक वारसा हा कसा लोकांपर्यंत जाईल, हा प्रयत्न जर आपण करू शकलो ना, तर खऱ्या अर्थाने अण्णाभाऊंचं योग्य उचित स्मारक होईल आणि त्यांचं क्रांतिकारी विचार हे लोकांपर्यंत पोहोचतील. आणि तो प्रयत्न मला वाटतं आपण करावा. आणि मला इथे सांगायचं की पुरोगामी चळवळी देखील आज आपण परवाना भवन मध्ये बसलेलो, कॉम्रेड बर्धन पासून अनेक लोक याच्यामध्ये त्यांचं वास्तव्य राहिलेलं आहे. कम्युनिस्ट चळवळींनी पुरोगामी चळवळींनी देखील ज्या तऱ्हेने अण्णाभाऊ साठे, अमर शेख, म्हणजे एक अपवाद आहे, कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी मधल्या काळामध्ये कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन सुरू केलं आणि ते महाराष्ट्रभर इथे नागपूरला देखील संमेलन झालं होतं. एकनाथ आवाड त्याचे अध्यक्ष होते, मला कल्पना आहे. परंतु आपल्या तरी देखील आपले प्रयत्न कमी पडतात. आपण दरवर्षी 1 ऑगस्ट हा जो अण्णाभाऊंसाठीचा दिवस जो आहे, जयंती दिवस, हा आपण केवळ हॉलमध्ये नाही तर जाहीर वस्त्यामध्ये नेऊन जर साजरा आपण करू शकलो पुढच्या काळामध्ये, तर आपण खऱ्या अर्थाने अण्णाभाऊ लोकांपर्यंत घेऊन जाऊ. आणि अण्णाभाऊंची कॉम्रेड म्हणून जी ओळख होती, कॉम्रेड लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, ही खरी ओळख आपण लोकांपर्यंत घेऊन जाऊया. आणि मला असं वाटतं की मी आता खूप याच्यावर बोलता येईल, पण आता अधिक वेळ न घेता मी इथेच थांबतो आणि पुन्हा एकदा अण्णाभाऊ साठेंच्या स्मृतींना क्रांतिकारी अभिवादन करतो. मला इथे बोलवल्याबद्दल मी आयोजकांना धन्यवाद देतो. धन्यवाद. कम्युनिस्ट पक्ष आपण सगळे जाणतो, जी साम्यवादी क्रांती रशिया आणि चायनात आली, त्यानंतर संबंध जगामध्ये ते वारं सुटलं. तर त्यानंतर ह्या कम्युनिस्ट पक्षाच्या विचारांचं वारं भारतात येणं स्वाभाविक होतं. कारण त्या भारतामध्ये जसं सरांनी सांगितलं की हॅव्स आणि हॅव नॉट, ज्यांच्याकडे उत्पादनाची साधनं होती, ज्यांच्याकडे भांडवल होतं आणि ज्यांच्याकडे उत्पादनाची कुठलीही साधनं नव्हती, केवळ स्वतःचं श्रम हेच ज्यांचं भांडवल होतं, अशा लोकांचा संघर्ष होणं क्रमप्राय होतं आणि तो तसा झाला. आणि मुंबई ही उद्योगाची राजधानी होती. सगळे उद्योग संबंध अर्थ शक्तीचं केंद्र हे मुंबई होतं. संबंध भारताची जी सुरुवातीची उद्योगामधली भरणी झाली, कारखाने आले, गिरण्या आल्या, त्या सगळ्या मुंबईत आल्या. त्यामुळं मुंबईतच संघर्षाची पहिली सुरुवात झाली आणि म्हणूनच कम्युनिस्ट चळवळीची सुरुवात मुंबईत त्या अर्थानं झाली पाहिजे. परंतु या लोकांचं विजन असं की भारतीय जी ग्रेडेड सिस्टीम ऑफ एक्सप्लॉयटेशन होती, म्हणजे आपल्या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये सरांनी फार चांगल्या पद्धतीने सांगितलं की आमचं उत्पीडन तर होतं जातीच्या नावाखाली. म्हणजे अगदी ब्राह्मणापासून तर खाली शूद्र, अतिशूद्र यांच्यापर्यंत ही जी ग्रेडेड व्यवस्था होती, या ग्रेडेड व्यवस्थेमध्ये उत्पीडन होत होतं. या ग्रेडेड व्यवस्थेमध्ये अस्पृश्यांचा विटाळ होत होता. तर हे होत असताना त्यातील आर्थिक कंगोरे, म्हणजे अस्पृश्य तर ते होतेच, आमची मंडळी अस्पृश्य तर होतीच, त्यांचा विटाळ तर होतच होता, परंतु त्यांच्याकडे असलेली उत्पादनाची साधनं ही कशी कमी उत्पादन देणारी होती किंवा त्यांच्याकडे सोपवलेले काम हे आर्थिकदृष्ट्या कसे कमजोर होते, किंबहुना आर्थिकदृष्ट्या कमजोर तर सोडूनच द्या, म्हणजे त्यांच्याकडे साधनं, जसं सरांनी सांगितलं की श्रम हे एकच, परंतु श्रमाच्याही पलीकडे जाऊन बॉन्डेड लेबर, म्हणजे श्रम तर आहेच, त्याचं श्रमाचं जी मिळकत मिळणार आहे, त्याचा जो मोबदला मिळणार आहे तो तर कमीच आहे, त्याच्याबद्दल शंका नाही. मोबदला कमी म्हणजे वरचा वर्ग आणि खालच्या वर्गामध्ये आर्थिक जी हे निर्माण होणार आहे, त्याच्यामध्ये आर्थिक ज्या त्यांच्या पातळीमध्ये जो फरक निर्माण होणार आहे तो तर होणारच आहे. परंतु त्याही पुढे जाऊन या मंडळींना बॉन्डेड लेबर सुद्धा म्हणून वापरलं गेलं. शूद्र अतिशूद्रांना जे काम त्यांना दिलं होतं ते काम त्यांनी कंपल्सरी केलंच पाहिजे. दे वेर ट्रीटेड एज ऍसेट्स, दे वेर ट्रीटेड, त्यांच्यावर वैयक्तिक मालकी या वरच्या वर्गाची होती. आणि त्यामध्येही गंमत अशी की सगळ्यात जो वरचा वर्ग होता तो खालच्या. भारतीय समाज व्यवस्थेचे हे व्यवच्छेदक लक्षण आहे. बाबासाहेब आंबेडकर जे म्हणायचे की म्हणजे आपण समतो, कार्ल मार्क्सने म्हटलेलं आहे की बाबा ह्या जगामध्ये दोन वर्ग आहेत, की जो शोषण करणारा वर्ग आहे ज्याच्याकडे भांडवल आहे, आणि असा वर्ग आहे की ज्याच्याकडे भांडवल नाहीये. परंतु भारतातली अर्थव्यवस्था ही डिव्हिजन ऑफ लेबर नसून
डिव्हिजन ऑफ लेबर असं नसून डिव्हिजन ऑफ लेबरर आहे, जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने सरांनी आपल्याला ते समजावून सांगितलेलं आहे. मित्रांनो, सुबोध मोरे सरांनी अण्णाभाऊ साठेंच्या जीवनावर जो काही प्रकाश टाकला तो मला फार माझ्या मनाला भिडला. परंतु आणि त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत. त्यांनी हे सुद्धा सांगितले की 16 ऑगस्ट 1947 ला जो काही असा भ्रम पसरलेला आहे की अण्णाभाऊ साठेंनी तिथे मोर्चा काढला, तर त्याची खातरजमा सुद्धा आम्ही सुद्धा आमच्या पातळीवर केलेली आहे, जे काही आमची सोशल नेटवर्किंग आहे. तर असा कुठलाही मोर्चा झालेला नाही हे 100% खरं आहे. कारण असा जर मोर्चा झाला तर तिथे पोलीस स्टेशन मध्ये नोंद असते, असं माहिती अधिकारामध्ये माहिती मागितलेली आहे. माहिती अधिकारामध्ये सांगण्यात आलेलं आहे की आझादी त्या मैदानावर असा कुठलाही मोर्चा नाही. हे अगदी बरोबर आहे. परंतु त्यांनीच खंत व्यक्त केली की 1969 मध्ये अण्णाभाऊ साठे वारल्यानंतर अण्णाभाऊ साठेंची जयंती कम्युनिस्ट पक्षांनी 1983 पर्यंत साजरी केली का? मला माहिती नाही, पण माझ्या माहितीनुसार नाही. अण्णाभाऊ साठेंना जातीत बंदिस्त करायचं नाही हा अत्यंत आदर्श विचार आहे. हे अगदी बरोबर आहे. कोणताच महापुरुष हा जातीत बंदिस्त व्हायला नको. किंबहुना अण्णाभाऊ साठेंचे विचार जातीच्या कितीतरी पुढे आहेत. अण्णाभाऊ साठेंनी सांगितलेला वर्ग विग्रहाचा विषय हा जातीच्या कितीतरी पुढे आहे. अण्णाभाऊ साठे जातीबद्दल कधीच बोलले नाही. आणि त्यांच्या ज्या वेदना होत्या, त्यांच्या ज्या संवेदना होत्या, हे तर मी म्हणतो राष्ट्रीय पातळीवरच्याही नव्हत्या, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या होत्या. 1941 मध्ये 1941 त्यावेळेस नानकीन नगरापुढे अण्णाभाऊ साठे लिहितात. त्यावेळेस संयुक्त महाराष्ट्राविषयी अण्णाभाऊ साठे लिहित नाहीत. संयुक्त महाराष्ट्रासाठी अण्णाभाऊ साठेंची चळवळ नंतरची आहे. म्हणजे अण्णाभाऊ साठेंच्या ज्या वेदना आहे हे आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या त्यांच्या मनातल्या संवेदना आहेत. कम्युनिस्ट पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा कॉम्रेड डांगे जेव्हा सांगतात की बघा आपला जो लॉंग मार्च आहे तो नानकीन नगरापुढे आलेला आहे, यशस्वी झालेला आहे, तेव्हा मुंबईमध्ये जेव्हा बैठक बसते तेव्हा अण्णाभाऊ साठे हे अगदी तल्लख बुद्धीचे होते. अण्णाभाऊ साठेंची वैयक्तिक गुणवैशिष्ट्य जर आपल्याला सांगायची झाली तर अत्यंत तल्लख बुद्धी, अक्षर ओळख त्यांनी स्वतःहून जसं सांगितलं पाट्या वाचून वाचून त्यांनी स्वतःची अक्षर ओळख घेतली. परंतु ते एवढे तैल बुद्धीचे आणि एवढे विद्वान होते की ती बैठक चालू असतानाच अण्णाभाऊ साठेंनी तो पोवाडा लिहिला नानकीन नगरापुढे. त्यामुळे जातीत बंदिस्त करण्याचा प्रश्नच नाही. त्यांना तर आपण राष्ट्रामध्ये सुद्धा बंदिस्त करू शकत नाही. 1942 मध्ये अण्णाभाऊ साठे स्टॅलिन गार्डचा पोवाडा लिहितात, लेनिन गार्डचा पोवाडा लिहितात. मग त्यांच्या ज्या मनातल्या संवेदना आहेत, त्यांच्या ज्या मनातल्या फिलिंग्स आहेत, ह्या आपण कशा बंदिस्त करू शकतो जातीमध्ये? आपण जातीमध्ये बंदिस्त करूच शकत नाही. परंतु अण्णाभाऊ साठेंच्या जातीच्या लोकांनीच त्यांची पहिली जयंती साजरी करायला सुरुवात केली, हे तथ्य सुद्धा आपल्याला विसरून चालता येणार नाही. मला मान्य आहे. आणि सरांनी सांगितलं की बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या फॅक्ट कसं आहे की आता व्यक्ती गणित हे बदलत जातं आणि ऐतिहासिक गोष्टीला आपण जेव्हा हा पूर्ण संशोधनाचा विषय. बाबुराव गुरुवांनी PhD अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यावर केली. त्यांच्या सुद्धा पुस्तकातल्या संदर्भांचा काही उल्लेख मोरे सरांनी केला आणि त्यामध्ये सुद्धा त्यांना पुष्कळ काही संदर्भ हे ऐतिहासिक तथ्यांच्या विसंगत आढळले असू शकतं, कारण हा शेवटी सगळा संशोधनाचा भाग आहे. परंतु एक विचार अण्णाभाऊ साठेंनी जो विचार दिला, अण्णाभाऊ साठेंनी जे आपल्या पुढे तत्वज्ञान मांडलं, हे तत्वज्ञान या बाबतीत कुठेही दुमत होऊ शकत नाही. अण्णाभाऊ साठे कसे वारले, या ठिकाणी वारले, त्या ठिकाणी वारले, ते गेले त्यावेळेस त्याच्या पोटात अन्न नव्हतं की होतं, हे मुद्दे तर आहेत, ते पण हे मुद्दे गौण आहेत. परंतु अण्णाभाऊ साठेंचा जो विचार आहे, त्यांनी जे मांडलेलं तत्वज्ञान आहे, आणि हे अण्णाभाऊ साठेंनी विचार किंवा त्यांचं तत्वज्ञान सांगितलं नाही, हे त्यांनी त्यांच्या साहित्याच्या पानापानातून मांडलेलं आहे. अण्णाभाऊ साठे समजून घेण्यासाठी कोणाला विचारायची गरज नाही. अण्णाभाऊ साठेंचं तत्वज्ञान कसं होतं, कम्युनिस्ट होते का आंबेडकरवादी होते की कुठले आणखी वादी होते, हे विचारायची गरज नाही. अण्णाभाऊ साठेंचं साहित्य वाचा, अण्णाभाऊ साठेंचा फकीरा वाचा, अण्णाभाऊ साठेंची आवडी वाचा, अण्णाभाऊ साठेंची चित्र वाचा. आपल्या हे लक्षात येईल की महिलांबद्दल त्यांचे काय विचार होते. अण्णाभाऊ साठेंचं वर्णन प्रख्य यात्रेंनी असं केलंय की हा एवढा महान साहित्यिक होता, एवढा महान साहित्यिक होता की भारतामधल्या महाराष्ट्रामधल्या म्हटले नाही, ते भारतामधल्या जर कुठल्या साहित्यिकाशी माझी जर त्यांना तुलना करायची असेल तर ती होऊ शकत नाही. जर त्यांच्या साहित्याची तुलनाच करायची असेल तर ती मॅक्झिम गॉर्की सोबतच होऊ शकते असं प्रख्य यात्रे म्हणतात. आणि 1958 साली जेव्हा पहिलं साहित्य संमेलन, दलित साहित्य संमेलन झालं अहमदनगरला,
मुंबईला त्यात पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष अत्रे होते, प्रके अत्रे होते, पण ते येऊ शकले नाही. तर त्यांनी पत्र दिलं आयोजकांना की मी येऊ शकत नाही, माझ्याऐवजी अण्णाभाऊ साठे राहतील. अण्णाभाऊ साठेंनी त्या दलित साहित्य पहिलं दलित साहित्य संमेलन, आपण म्हणतो दलित साहित्य, आणि सर ही पण गोष्ट खंत आहे की दलित साहित्यामध्ये सुद्धा अण्णाभाऊ साठेंचा जेवढा विचार केला गेला आता होतोय निश्चित, परंतु एक 15 ते 20 वर्षाचा कालखंड आपल्याला विसरून चालता येणार नाही. या 15 ते 20 वर्षाचा कालखंडामध्ये अण्णाभाऊ साठेचा इतिहास हा अंधकारमय होता. एका गर्तेमध्ये तो विषय अण्णाभाऊ साठेंचा गेला होता. त्या इतिहासाला उजाळा देण्याचं काम आता होत आहे निश्चितपणे. आणि म्हणूनच मी असं म्हणेल की अण्णाभाऊ साठेंचं व्यक्तिमत्व म्हणजे देशाचं स्वातंत्र्य, पुरुषाचा अभिमान आणि स्त्रियांचं शील यांचं प्रज्वलन करणारं आणि यांना एका विशिष्ट उंचीवर, यांना महत् उंचीवर नेऊन ठेवणारं अण्णाभाऊ साठेंचं साहित्य, एवढा मी म्हणेल. आपण मला आयोजकांनी इथे वेळ दिला, खरंच मी त्याबद्दल धन्यवाद आहे. आणि सुंदर कार्यक्रम अण्णाभाऊ साठेच्या जयंतीनिमित्त, आणि आमचं भाग्य की आज आम्हाला थोरात साहेबांना ऐकायला भेटलं. त्यांच्या बोलण्यातून जे काही विजन मला मिळालं ते मला खूप पुढच्या आयुष्यामध्ये उपयोगी पडेल असं मला वाटतं. धन्यवाद सर, धन्यवाद. दलित अधिकार आंदोलन जे बॅनर कम्युनिस्ट पक्षाने नुकतंच 1 वर्ष आधी अस्तित्वात आणलेलं आहे, त्या बॅनर खाली हा कार्यक्रम घ्यावा असं जेव्हा आम्ही निर्णय घेतला, तर हा 1 वर्ष कालखंड फार थोडा वाटतोय, पण याची पार्श्वभूमी जरा आपण समजून घेतली पाहिजे. कॉम्रेड ए.बी. बर्दन असताना कम्युनिस्ट पक्षाचा कार्यक्रम काय असावा हा कॉम्रेड बर्दनांनी लिहिला. आणि बिहारमध्ये जी कम्युनिस्ट पक्षाची राष्ट्रीय परिषद होती, ज्याला आम्ही महासंमेलन म्हणतो, त्या संमेलनाआधी तो लोकांमध्ये दिला की इथे काही तुम्हाला सुचवायचं असेल तर सुचवा. आणि तो कार्यक्रम आम्ही अडॉप्ट केला पटण्याच्या कॉन्फरन्समध्ये, आणि आजही त्या कार्यक्रमावरती कम्युनिस्ट पक्ष काम करतो आणि तिथे अजूनही सुझाव सूचना देऊ शकतात लोक, असा तो कार्यक्रम होता. यामध्ये विशेषतः बर्दन असतानाच नागपूरमध्ये, आवर्जून सांगतो, तेव्हा UPA 2 चं सरकार होतं, आणि UPA 2 च्या सरकारमध्ये SC/ST कमिशन विषयी जे हैदराबादचे सेक्रेटरी होते, हैदराबादचे मुख्यतः, तेव्हा एक बैठक ही नागपुरात झाली होती ऑल इंडियाच्या नेत्यांची. विशेषतः कम्युनिस्ट पक्षामध्ये पद्धत असते की आम्ही कोणाला कधी जात विचारत नाही, आणि आमच्या जवळ बसलेला व्यक्ती वर्षानुवर्ष बसतो तरी आम्हाला त्याची जात माहीत नसते. या आधारावरती कम्युनिस्ट पक्षाने अशा लोकांना बोलवलं की जे दलित चळवळीशी ज्यांचा संबंध आहे, जे ज्यांचा रुची आहे, आणि ते दलित असतील किंवा नसतील अशा इंटेलेक्च्युअल लोकांची नागपूरला 2 दिवसाची बैठक झाली. आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं की एक नवीन प्लॅटफॉर्म, कारण की आम्ही आदिवासी महासभा नावाचं आमचं आदिवासीमध्ये काम करण्यासाठी अखिल भारतीय संघटन आहे, आणि ते फार जहाल उग्र संघटन आमच्याकडे आहे. त्याचा प्रतिबिंब तुम्हाला छत्तीसगड मधल्या त्या एका भागामध्ये जिकडे नक्सलाइट प्रभाव जास्त आहे तिथे CPIचा आमदार निवडून येतो. अशा परिस्थितीमध्ये दलितांचे प्रश्न हे आणखी प्रखरपणे सरकार पुढे मांडता यावेत, किंवा जे या समाजामध्ये शोषित पीडित जनता आहे किंवा समूह आहेत त्यांचे प्रश्न हे अग्रभागी आणावे, या प्रयत्नातून हे संघटन तयार झालेलं आहे. आणखी मजेदार गोष्ट एक आहे थोडस सर, की दलित शब्दावरती आमच्या मीटिंग मध्येच 2 दिवस मंथन झालं की दलित शब्द वापरायचा की नाही, कारण की कोर्टाचे आदेश आहेत दलित कोणाला म्हणू नका म्हणून. तेव्हा या शब्दावरती आम्ही असा अर्थ काढला कम्युनिस्टांनी की दलित हा सर्वहार आहे, तो पर्टिक्युलर कम्युनिटी नाही, आणि म्हणून
आमच्या संघटनेमध्ये आम्ही दलित शब्द वापरू आणि आम्ही जे या समाजामध्ये दुखी लोक आहेत, जे शोषित लोक आहेत, जे पीडित लोक आहेत, त्यांच्यासाठी या प्लॅटफॉर्मवरनं काम करू. मला आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते की आजचा कार्यक्रम आम्ही 90% नवीन चेहऱ्यासोबत घेत आहोत. म्हणजे 10% इथे कम्युनिस्ट आहेत, पण 90% लोक हे कम्युनिस्ट नाहीत. हीच या संघटनेचं श्रेय आहे आणि हेच या संघटनेचं काम आहे असं आम्हाला वाटतं. जाणीवपूर्वक इथे पुतळा आहे अण्णाभाऊ साठेंचा. खूप लोक आपली पाठ फुटत असतील की हा पुतळा आमच्यामुळे आहे, पण त्या पुतळ्याच्या मागे हॅमर सिकल लागलेला आहे. ते काही लोकांच्या पोटात दुखत असेल आणि आम्ही जातो जाणीवपूर्वक 1 ऑगस्टला लाल झेंडे घेऊन. आताच नाही जात, फार वर्षापासून जातोय आणि आमच्या झेंड्यावरही विळहातोडा असतो आणि अण्णाभाऊ साठेच्या मागेही विळहातोडा काढलेला आहे पुतळ्याच्या मागे. तर हे लक्षात घ्या की याचं श्रेय सुद्धा बर्धनांना आहे. ज्या लोकांना माहित नाही त्या लोकांना सांग की जेव्हा असं काही स्ट्रक्चर इथे तयार होणार तेव्हा मला वाटते आपल्याकडे हे काँग्रेसच्या काळात सँक्शन झालेलं आहे आणि बीजेपीने त्याचं श्रेय नंतर घेतलं की पुतळा आम्ही बांधला. मुद्दा माझा हा सांगायचा आहे की अण्णाभाऊ साठे जर कम्युनिस्ट नसते तर अण्णाभाऊ साठे झाले नसते असं माझं मत आहे. म्हणजे अण्णाभाऊ साठेला घडवण्यामागे कम्युनिस्ट विचारांचं फार मोठं स्थान आहे आणि म्हणून अण्णाभाऊ साठेच्या या जयंती प्रीत्यर्थ आपण गोळा झालेलो आहोत आणि आपण एक विशेष व्याख्यान इथे आयोजित केलेलं आहे. प्रामुख्याने हा इथे बसलेला दिलीप आमचा संयोजक आहे. हा असाच एक पुतळा अण्णाभाऊ साठेचा अमरावतीमध्ये आजही बांधून ठेवलेला आहे. तो उघडा करावा अण्णाभाऊ साठेचा पुतळा. आणि तो पुतळा उघड्या करण्यासाठी म्हणजे त्याला सार्वत्रिक करा पुतळ्याला, याच्यासाठी आंदोलनातनं तयार झालेला कॉम्रेड आहे तो. म्हणजे आवश्यक नाही की जे अण्णाभाऊ साठेला शोधत जातील ते जातीचेच लोक असतील. अण्णाभाऊ साठेचा खरा विचार हा शोषितांसाठी होता आणि त्याच्या विरोधात होता. म्हणून जे जे अण्णाभाऊ साठेला खरं समजतील ते निश्चित अन्यायाच्या विरोधात पेटून उठतील आणि ही व्यवस्था बदलण्याचा कार्यक्रम निश्चित करतील. आज सरांनी मांडलं ते म्हणजे वेगळं अँगल आहे. जेव्हा आम्ही सरांशी भेटायला गेलो तर सर म्हणे मी काय बोलणार, म्हटलं सर तुम्हाला वाटते ते बोला. आणि निश्चित आमचा लढा हा वर्ग लढा आहे कम्युनिस्टांचा. पण आता कम्युनिस्टही बदलत आहेत. त्यांनी वर्ग लढ्यासोबत आज कम्युनिस्टालाही जाणीव झाली की जात जाणीव काही जात नाही, या देशातलं जात मेल्याशिवाय जात नाही. आणि म्हणून वर्ग लढ्यासोबत ज्या लोकांमध्ये जात जाणीवा रुजल्या आहेत आणि त्या जात जाणीवेमुळे आजही सरांनी जो गावचा प्रश्न मांडलेला आहे, विशेषतः ग्रामीण भागातला प्रश्न मांडलेला आहे. जर गावात गेलो, मी माझ्या गावात गेलो तर महारवाडा एकीकडे आहे, तेली एकीकडे आहे, मातंग एकीकडे आहे. आजही गावात हे अस्तित्व दिसतं. पण आज रोजगार नसल्यामुळे सर्वच बेरोजगार आहेत. सवर्णही बेरोजगार आहेत, दलितही बेरोजगार आहेत, मातंगही बेरोजगार आहेत. पण त्या वस्तीमध्ये त्यांची अजूनही एकजूट होत नाहीये. आणि हाच वर्ग लढा या आंदोलनातनं, या संघटनेतनं आम्हाला अपेक्षित आहे. मुद्दा या देशाची थोडी मांडणी केली पाहिजे. आज सध्या काय परिस्थिती आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की गरिबीचा इंडेक्स म्हणजे भूकमरी जो जागतिक इंडेक्स आहे तर त्याच्यामध्ये 122 देशांची यादी आहे सर आणि भारताचा नंबर 107. म्हणजे मागणं आमचा नंबर येतो. तरी आपण जर काल आमच्या नेत्यांचं भाषण ऐकलं असेल टीव्ही वरती लाल किल्ल्यावरनं तर देश कुठे जातोय, काय समृद्धी होत आहे, किती प्रगती होत आहे अशी आम्हाला ऐकायला मिळालं असेल. आणि स्वतःची पाठ फुटण्याचा कार्यक्रम या राज्यकर्त्यांनी चालवलेला आहे. माझा मुद्दा हा आहे की या सर्व कार्यक्रमाचा, अशा कार्यक्रमाचा हेतू हा आहे की विविध समाजात, विविध क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी आहेत, वेगळं मत मांडणारी मंडळी आहेत,
त्यांचं वेगळं मत आणि आमचं मत हे वेगळं नाहीये, एकच आहे, फक्त मांडण्याची पद्धत वेगळी आहे. आणि म्हणून जी मांडण्याची पद्धत वेगळी आहे ती एक करावी, हा प्लॅटफॉर्मचा मुख्य उद्देश आहे. आपल्या अत्यंत कष्टातून परिश्रमातून त्यांनी अस्पृश्य आणि दलितांमध्ये काम करण्याची जमीन, सुपीक जमीन ही करून दिली होती. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर डाव्या चळवळीला त्या जमिनीवरती मशागत करण्याचं जमलं नाही, शक्य झालं नाही. आणि त्यानंतर जेव्हा त्या सुपीक जमिनीमध्ये जे आजचे प्रतिगामी आहेत त्यांनी आपली काटे कोराटे पेरणं सुरू केलं आणि त्यांना डाव्या चळवळीपासून काँग्रेसची पासून बाजूला करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याकरता अनेक प्रकारचे तर्क कुतर्क आणि खूप भ्रम असे निर्माण केले. आणि जेव्हा लक्षात आलं की हे तर म्हणजे जो आपला असायला पाहिजे तो तर हे घेऊन चाललेले आहेत, त्यांचा एक फायदा करता घेऊन चाललेले आहेत. म्हणून हे सर्व लक्षात आल्यानंतर जे आमचे ऑल इंडिया दलित, अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलन आहे, जे मागच्या वर्षी स्थापन झालेलं आहे, पण त्याच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्यामध्ये किंवा नागपूर परिसरामध्ये किंवा नागपूर झोनमध्ये आपल्याला काही करता येण्यासारखं आहे आणि आपण ते करायला पाहिजे, या भूमिकेतून आम्ही मग सक्रियता वाढवणं सुरू केलेलं आहे. मागच्या 2 महिन्यापूर्वी आम्ही एक मीटिंग घेतली. त्या मीटिंग मध्ये आम्ही हा प्रयत्न सुरू केलेला आहे. आणि 2 महिन्यापूर्वी स्थापन झालेल्या किंवा सक्रिय झालेल्या या आंदोलनातून आपण हा एक मोठा कार्यक्रम घेतो आहे. आणि या कार्यक्रमाला अत्यंत महनीय व्यक्ती, पण मुद्दा असा आहे की पहिल्यांदा आपल्या डोक्यातून काहीतरी जे काही असेल ते निघालं पाहिजे. आपली जी विचार आहे ते स्पष्ट केले पाहिजेत. त्या अनुषंगाने हे घडणं जरुरी होतं. म्हणून आम्ही त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं इथे हा कार्यक्रम घेतला. आणि या कार्यक्रमाला आवर्जून इथे उपस्थित झालेले आहेत. आणखी एक मुद्दा असा आहे की वर्ग संघर्षातून वर्ण संघर्ष आपोआप संपुष्टात येईल असं काही दिसून येत नाही, शक्यही नाही आहे. म्हणून वर्ग संघर्ष आणि वर्ण संघर्ष या दोन्ही गोष्टी पाहिजेत. ते पण अण्णाभाऊ साठेंनी सांगितलेलं आहे. म्हणून यातले जे बारकावे आहेत ते नीट समाजात समजायला पाहिजेत. म्हणून याकरता आम्ही डॉक्टर थोरात यांना आमंत्रित केलं आणि त्यांचं मोठे मन याच्यामध्ये आहे की त्यांनी सुद्धा किंतु परंतु न करता समाजाचं काम आहे या भावनेतून ते इथे आले. अत्यंत व्यस्त आहेत. त्यांच्या मी YouTube मध्ये त्यांच्या मी व्हिडिओ पाहतो आणि असं उत्तुंग व्यक्तिमत्व, ते इथे आले. त्यांनी आपला अमूल्य वेळ दिला. त्याबद्दल मी आमच्या अधिकार आंदोलनाच्या वतीने मी त्यांचा आभारी आहे. खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आमचे मोरे साहेब, ज्यांना अण्णाभाऊ साठे बद्दल ज्याचा संपर्क आला आणि जे प्रत्यक्ष त्यांच्यासोबत राहिले आणि काय खरं खोटं आहे हे त्यांना अधिक माहिती आहे. आणि त्यांनी या कार्यक्रमाला येण्याचं कबूल केलं आणि ते आलेत, मुंबईहून आलेत. आणि त्यांनी फार डोक्यातलं जे काही खोटे आमच्या डोक्यामध्ये ते सर्व त्यांनी साफ करायचा प्रयत्न केला. आणि त्यांनी या कार्यक्रमाला आपला वेळ दिला. ते पण व्यस्त असतात म्हणून मी त्यांचा सुद्धा खूप आभारी आहे. खूप खूप धन्यवाद सर आपणास. एक वैशिष्ट्य म्हणजे शासनाचे अधिकारी असलेले मोठे आयुक्त, उपायुक्त या पदावरती असलेले श्री बोरकर साहेब इथे आलेत. शासकीय अधिकारी आहेत, काही कमतरता नाही आहे, उणिवा काही नाही आहे. परंतु समाज आणि समाजाबद्दल माझं कर्तव्य, सामाजिक बांधिलकी हे जोपासणार आहे. आणि नुसतं बोलणारे नाही भाषणामध्ये, तर प्रत्यक्ष त्या कृतीमध्ये येणार आहे. अन्यथा याच्यामध्ये याची त्यांना काही गरज नव्हती. परंतु नाही, सामाजिक बांधिलकी या नात्याने माझं जाणं कर्तव्य आहे या हेतून ते इथे आले. आणि त्यांनी इथे आपलं जे मत आहे ते मांडलेले आहेत. फार चांगले मत आहेत की आजच्या काळामध्ये त्याची फार गरज आहे. त्या संबंधीने परत चर्चा करण्याची सुद्धा गरज आहे. तर मी सुद्धा खूप आपला आभारी आहे सर. धन्यवाद. आणि आमच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आमचेच मित्र हायटेकचे
राज्य अध्यक्ष आमचे श्याम काळे यांचा पण खूप खूप आभारी आहे, खूप खूप धन्यवाद. आमचे भाकपाचे नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष अरुण वनकर त्यांनी सुद्धा पुढाकार यामध्ये घेतलेला होता आणि ते आम्हाला उद्घाटक म्हणून लाभले, त्यांचा सुद्धा मी खूप आभारी आहे. कॉम्रेड दिलीप तायडे, एकला चलो रे, म्हणजे हे सर्व जे काही आयोजन आहे आणि याची जी यशस्वीता आहे, वक्त्यांशी कॉन्टॅक्ट करणं, त्यांना हे करणं ते करणं, हे सर्व फार मोठं जिकरीचं काम आणि ते एकटा चलो रे आणि या भावनेतून त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला आणि खूप खूप प्रयत्न केले, त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. मग निधी असो की आणखी काय असो, तर मी त्यांचा खूप खूप आभारी आहे की आमचं हे आंदोलन, अधिकार आंदोलन हे आणखी पुढे जाईल. फार महत्वाचं म्हणजे असं आहे की याची जी संचालन जे केलेलं आहे ते आमच्या ताई मॅडम यांचं पण सॉरी खडसे मॅडम यांचं पण खूप खूप स्वागत, खूप खूप धन्यवाद, खूप खूप. आणि हा अच्छा म्हणजे हे आपले जे दिलीप तायडे संयोजक यांच्या त्या पत्नी आहेत, डॉक्टर आहेत, डॉक्टरी आहेत, अशी मोठी मोठी मंडळी आमच्या या कार्यक्रमाला आली, त्यांनी संचालन केलं. खूप खूप आभारी आहे मी तुमचा. धन्यवाद.